इथे किती जुन्या होत्या मूर्त्या आपल्या होत्या त्या अगोदरच्या? हे लय म्हणजे पांडवांचे त्या राजा पांडवांनी बांधलेला हा मंदिर. पांडवांनी बांधलेलं मंदिर ना. आता हा कुल्फी आता ते बघा, थंडगार कुल्फी गावची. म्हणजे हा एक औषधी झाड आहे. हा बघा किती आहे, ह्याच्यात खूप चिक पडतं ह्याच्यामधून. आणि हा जखमीवरती लावायचा, 2 दिवसात आपली जखम बरी होते. मंदिरी पाण्यात आलं आपण. हे पाणी आपलं वर्षाचे 12 महिने असतं, एकदम निव्वळ पाणी. आणि या पाण्याला चव खूप चांगली असते. हे काय करताय तुम्ही? काय करताय सात्विक? हो काय करताय? जेवण? हे मातीचं जेवण करताय? नाही, काय पाहिजे? ठीक आहे, खा. बरं काय की काप आहे? अच्छा, बरकन कापव नॉर्मल वाटतं. ही खाते बघा कशी. चिकट चिकट आहे असं बघून. कोण खाणार आहे? हा तर खाऊन दाखव. चल एक खाऊन दाखव. हा एक खाऊन दाखव. फणस खा, फणस. ते बाबा देतो बघ ते का. हा खा. चावून चावून खा, चावून चावून खा. चावून चावून खा. चावून दाखव, चावून दाखव. नको बस झालं. आपण कुठे आलोय सात्विक? कुठे आलोय? इथे खेळायला. पण रे मालावरती आलोय ते राऊंड मारायला सकाळ सकाळ. मस्त वातावरण बघा, भारी आहे सकाळचं क्लायमेट. समोर आपला समुद्र, अरबी समुद्र. निंगडीची काठी. हे बघा हा झाड आहे ना निंगडीचा. ह्याचं काय असं म्हणतं माहिती आहे का, हे तोडून ना असे हे लाकडं हे असे मारायचे. हे बघा असे लाकडं दिसाल मारलेले. आणि हा झाड जगतो. हा पावसाच्या अगोदर असे मारले जातात तोडून. हा आणि हा असं झाड असं आहे की ह्याचं लाकूड असं तोडून बांधलं, असं मारलं साईडने, तर झाड जगतो. पावसात जगतो. आणि प्रॉपर ही कुंपण त्याची होते. ह्याची अशी एक निंगडी झाडाची कुंपण होते अशी. आणि हा झाड औषधी आहे. ह्या झाडाच्या त्याने हे पाण्यामध्ये गरम करून ह्याचा आंघोळ केला जातो, जर कोणाला का त्रास वगैरे होत असेल काही. हे बघा ह्याची, हा वाला औषधी झाड आहे आयुर्वेदिक. ते आमच्या साईडला कुंपणीमध्ये मला हे भेटणार. हा बघा म्हणजे हा एक औषधी झाड आहे. हा बघा हा त्याचा बेस असतो, तुम्हाला दाखवतो. ह्याच्यामध्ये बघा हे त्याची पानं. ह्याचा जो येणार चीक असतो ना, चीक हा खूप औषधी असतो. हा काय जखमवर आली एकदा पडलं वगैरे चिक पडते बघा ह्याच्यातून. बघा हा बघा चिक पडते बघा. हा बघा आणि हा चिक खूप औषधी आहे. ह्याच्यातून खूप चिक पडतो ह्याच्यामधून. आणि हा जखमीवरती लावायचा, 2 दिवसात आपली जखम बरी होते. आम्ही ह्याला एरडाचं झाड बोलतो. अजून काही कुठल्या गावच्या भाषेमध्ये काय वेगळं असेल, म्हणजे दुसऱ्याकडे काय वेगळं बोलत असतील. आमच्याकडे एरडाचं झाड बोलतो त्याला. हे बघा ही पानं त्याची. आता हे तोडलं आहे कोंबडीसाठी. बघा हा असं असतं. ह्याच्यातून कंटिन्यू चिक हा पडत राहणार कंटिन्यू. हा औषधी आहे, आयुर्वेदिक आहे. आता इथं तोडलं आहे बघा, मला तोडलं आहे ते. हा बघा इथे तोडून ठेवलं आहे. हा मस्त क्लायमेट आहे म्हणजे सकाळचं वातावरण. आता थोडं ऊन आलं आहे, सकाळी मस्त पावसासारखं क्लायमेट होतं एकदम भारी वाटतं. हे आमच्या एरिया खेळतात बघा इकडे. हां
महालोर गाव. मी आता बसस्टॉपला आलो इथे जरा असाच फेरफटका मारायला बाहेर. इथे आंब्याखाली मस्त लोक बसतात, अशी चटाटा करून झोपतात इथे गरमीमध्ये. मस्त मस्त झोपायला जागा आहे इथे बसायला. मस्त चट्यावर घरून आणतात इथे, चटा अंतरायची आणि झोपायचं दुपारच्या टायमाला. मस्त सावली पडते याची आंब्याची. नाही येत. आपण मंदिरात आलो आपल्या. ते आपले खालचे ग्रामदेवता इकडे वरती आणायच्यात आपल्या मंदिरामध्ये उचलून इकडे आपल्या वरच्या मंदिरामध्ये. आता पावसाचा टायमिंग आहे त्याच्यामुळं. आपलं गावचं मंदिर बघा, हनुमंताचं मंदिर. आपण आता तिकडे खाली जायचं. भाऊ किती मूर्त्या होत्या? किती मूर्त्या होत्या आपल्या घडवलेल्या आहेत ना? 9 मूर्ती होत्या टोटल. अच्छा, किती नाही, मग? मग त्या मूर्त्या अशा घडवलेल्या नाही, हां, मूर्त्या त्याच आहेत. त्यांनाच पण तेव्हा वज्रलेप म्हणजे त्यांची एक गणपती जसं माती काढून काढतात ना, तशी त्याच्यावरती ते माती करून त्यांची मूर्ती बनवली तयार बनवलेली अच्छा, केलेली आहे. म्हणजे जसं जसं काय डोळे सगळं तसंच ना. हा. आणि त्या किती जुन्या होत्या मूर्त्या आपल्या होत्या त्या अगोदरच्या? हे लय म्हणजे पांडवांचे त्या राजा पांडवांनी बांधलेला हा मंदिर. पांडवाने बांधलेलं मंदिर ना, हा. अजूनपर्यंत होतं येते. हा, पांडवाच्या राज्यातला ना, पांडवांनी मंदिर बांधलेला तो. हां ना. आपण नाही घडवलेल्या हो, अशा मूर्त्या जिकडे तिकडे हे बघा पडल्यात. ते पांडवांच्या काळातलं सगळं आहे पहा, सगळा हा पांडवांच्याच राज्यातला आहे. त्या राज्यातलं आहे. म्हणजे अजून पण आता त्याला नव्याने थोडंसं रूप दिलं फक्त हलकासा आपण. फक्त काय आता त्यांनी नव्याने आपल्याला समजत नव्हता का ही मूर्ती कुठली आहे काय आहे. हां तेव्हा आपण ती मूर्ती आपल्याला समजण्यासाठी हां तिला देवाच्या ह्यातमध्ये आणून तिच्या वज्रलेप करून हां तिला मूर्ती म्हणजे आपल्याला असं वाटतं की आता देवच आहे म्हणून. हो. अशा प्रकारे तिला घडवली. अच्छा, आपला बापदेवचा मंदिर जे आपण बांधतो तिकडे ॲक्च्युली मूर्त्या घडवलेल्या आहेत. त्या आता तिकडे वरती घेऊन गेले सगळे. मला यायला भेटा ना सकाळी, तर आपल्या मामाने सांगितलं की पांडवांच्या काळातल्या आपल्या मूर्त्या सगळ्या होत्या त्या पांडवांच्या काळातल्या. आता त्यांना हलकासा पुन्हा आपण स्वरूप दिला आहे त्याचा. बरं आहे ना. हे सगळे मंडळी जमले होते घेऊन जायला. मला उशीर झाला आता. राज्यातून कितीतरी पिढ्या गेल्या ह्या सगळ्या आपल्या. हो हो, कुणाला काय माहिती माहिती नाही. बरोबर, असं आहे ते. पिढ्या गेल्या त्या. आता मामा घडवलं तर किती तर महिनाभर काम चालू होत असेल ना? हो बहुतेक महिनाभर मला काम चालू होतं. चालू. आणि आता इकडून तिकडे वरती तिथं न्यायचं कारण काय आता हा सगळं तुटफूट झाले. तुटलं. हां म्हणजे पाणी वगैरे गळत वगैरे. ओके, पावसाचा टायमिंग आहे म्हणून म्हणून आपल्या मंदिरात त्यांना शिफ्ट म्हणून केलं. तिथे ठेवलेले. ओके तिथून मग आता हा मंदिर झाल्यानंतर हां पूर्णच असं नाही होणार, हां पण हा फक्त स्लाब घालून स्लाबचा आतला काम जो करून काम चालू. हां तेव्हा त्यांची स्थापना करून करून त्यांना जीव बी भरून त्यांना ठेवायचं. बाकीचं मग ते काम करते. काम करतील. हां. आणि मग आपण वरती कौलारू करायचं आहे की स्लॅब करायचं आहे आपल्याला? केलेल्यानंतर हां. ती मोठी बसवतात का छोटी बसवतायत, हां म्हणजे तिला ना कौल येतात ना, हां हां ती तशी. बसवणार आहे. अच्छा, म्हणजे कौलारू आपला ग्रामचं तसं कौलारू चांगला वाटतं ना हां. बघायला पण. तोच आहे. आधी पण आपला कौलावरच होता, घरगुती असा होता स्लाब केलं त्याच्यावरती कौला असतो. कौलावर. हा गाभार आहे आपला मंदिराचा, ग्रामदेवताचा गाभार आहे. असं ह्या पद्धतीनंतर बनवायला लागेल बेसच ना. मी मस्त. कधी आलास? रात्री नाही, कुठं आला? 2 दिवस झाले मी 2 तुला दिवस फोन झाले. केलेला तो. मग रात्री बोलते. आपली होळी बघा इथे, होळीचा माळ हा वाला. आपल्या इथे होळी झाली होती, होळीच्या माळावरती मंडळ जमली होती हे काम करायला. घरी माझ्या किती आहेत? 1 2 3 4 5 कुल्फ्या छोटे. यूट्यूब आरुष घरी आहे, आता झालं आहे तो माझ्यावर झालं आहे. 5 दे 5. आणि अगोदर 3 गेले ना, टोटल किती झाले? 8 झाले. हां कितीला एक? 10 रुपये एक. पहिले 1 रुपयाला 2 रुपयाला असे एक दूध क्वालिटी आणि साधी क्वालिटी. आता आहे कुल्फ्या येतात ते बघा, थंडगार कुल्फी गावची. पण हे घेतलं कुल्फ्या घेतलं.
कुल्फी 10 रुपयाला एक मिळते. हे बघा हे कशी आहे काय माहिती, खाऊन बघूया. कारण की पहिले यायचे ते खूप भारी असायचे, 2 रुपयाला 1 रुपयाला मिळायचे, पण त्याची टेस्ट खूप भारी होती. दादा काय खाताय? प्लेटमध्ये घे, प्लेटमध्ये घे. घ्या. ग्रीन मध्ये मला पाहिजे. ओके 10 रुपयाप्रमाणे ओके. गरमीतून खायला बरं वाटतं जरा. मंडळी आपला हे साईडून हे सापड्या बांधायच्या आहेत इथून. हे बघा इथले गुरं आतमध्ये येतात ना, इथून सगळे इकडे येतात. त्यामुळं इथून असं आपण 2 खांबे मारून मेडी म्हणजे लाकडं 2 इथे आणि इथे हा ऑलरेडी आहेत. नाही आपले हे काढल्यात मी सापड्या आहे बघा, हे लाकडं काढलेत मी इथले. आधी होतं पण तुटलं होतं, तर पुन्हा बांधून घेतो इथून मी. इथे हा हे पाल आला झाडाचा. फेमस झालेला तो. ते मोबाईल उचल खाली येते ना. मंडळी परसावत आलं आहे. लाकडं घ्यायचेत. लाकडं म्हणजे मोठे मोठे लाकडं आपल्या घराच्या बाजूला कंपाऊंड करतो आहे आपण, म्हणजे नॉर्मली लाकडाचं कंपाऊंड करतो आहे, गुरं आतमध्ये येतात म्हणून. एक लाकडं काढले होते मग असे मी. हे आपले बांधून घ्यायचे हे सगळे लाकडं. खूप त्याच्यावरती अजून कपडा टाकायचा बाकी आहे. हा गेल्या वर्षाचा कपडा, म्हणजे थोडा झिजतो ह्याच्यामध्ये उन्हामध्ये कंटिन्यू. तर ह्या वर्षी पण नवीन टाकून पॅक करायचं, कारण की पाणी पावसातून खाली पडणार नाही, नाही तर आपली लाकडं ओली होती. तर आज मारून घ्यायचं आहे. हे लाकडं न्यायला आलं. हे बघा कंपाऊंडसाठी मस्त जास्वंदीचा फुल आला आहे बघा. पेरू खूप आहेत, पण माकडाने खाल्लेत, खाली पाडतात सगळे. छोटे मोठे असतात तेवढे, मोठा होऊन देत नाही. चिकू पण मस्त आले, चिकू पण भरले. हा आपली भेंड आहे, ही भेंडीचं झाड. ह्याची लाकडं खूप चांगले असतात, कामाला येतात. मी लाकडं नेतो आहे आता. अल्लू बघा पडलेत. ही समोर अल्लू, हे बघा ते अजून पडलं आहे बघा खाली. हा बघा हे अल्लू, अळू बोलतो त्याला आपण गावच्या भाषेमध्ये, अल्लू बोलतो. आपण लाकडं घेतलेत, आता घेऊन घरी जातो. आपल्या घरच्या आजूबाजूला कंपाऊंड बांधतो आपण, त्याला त्याआधी आणलेत. गावीन थोडी कामं करावं लागतात, म्हणजे ही पावसाच्या अगोदरची तयारी. ही लाकडं घेऊन घरी. आपल्याला अजून असे 3-4 राऊंड मारायला लागतील, कारण की लाकडं जास्त आहेत. हे बघा हे दोघ जण बघा. हे आमची माकडं बघा. तोंडाले सात्विक काय लावले तोंडाला? ते पावडर लावले. आता पाणी आलं म्हणजे हे बघा.
पाणी येतो एक टाईम येतो सध्या मे महिना आहे. हे बघा सध्या पाणी भरतोय आम्ही इथे बाजूलाच नळ आहे आपल्या इथे. पाणी हे क्रिकेट खेळतात इथे पोरं. संस्कार तो लेफ्टी खेळतो. अरे वा. म्हणजे आम्ही पाण्यावर चाललो आहे. मी बघा ताईने हंडा घेतला आहे, मी पण इथे एक हंडा घेतला आहे. मी 2 दिवस आली नव्हती, आईच जायच्या, आज ताई आले म्हणून मी चालले. मस्त असा वारा सुटला आहे. भरपूर धरले फणस. आता रस्ता बनवलाय, पहिला रस्ता नव्हता. हे बघा माणसांनी पावसाची तयारी केली आहे, खूप भरून ठेवले लाकडांची. पावसाचा काय पत्ता नाही, कधी पण येईल. हे बघा आमचे गावकीचे आंबे भरपूर धरलेत. काढत नाहीत का ते? आता काढतील पिकल्यावरती आणि नंतर मग गावात वाटतात. हे बघा गावकीचे आंबे, हे आंबे पिकले ना की मग गावात सगळ्यांना वाटतात. हे सगळे गावकीचे आंबे. विकत घेतलेली हे बघा मंडळी, पाण्यात आलं आपण. हे पाणी आपलं वर्षाचे 12ही महिने असतं, एकदम निव्वळ पाणी. आणि या पाण्याला चव खूप चांगली असते. आणि या पाण्यामध्ये जेवण बनवतो ना तर चटणी मिठात ती खूप चांगलं लागते. ही आपली विहीर. बघा विहिरीत पाणी किती येते. हे बघा विहिरीत सुद्धा खूप पाणी आहे, पण हे पाणी कोण वापरत नाही, फक्त पोरं ह्याच्यामध्ये आंघोळ करतात. मस्त वाटतो ना रस्ता. पावसातलं शाळी नको मला लावून येऊ असलं जाते. ताईने खूप दिवसांनी हंडा कळशी घेतले. ताई आधी किती घ्यायच्यात हंडा कळशी? 2 हंड्याना कलशी. 2 हंड्याने कळशी आणि मी एकच हंडा घेतला. हा बघा, आता मी 1 हंडा कलशी घेतले. मी मी 1 हंडा कलशी घेतले. लगोरी खेळतात का पोरं? जुनी आठवण ना, पहिले आम्ही खेळायचो, आता खेळायला लागलो. पाय